नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। साईबाबा एंटरप्राइजेस या संस्थेने ब्राह्मणगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू। कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा गावातील साईबाबा एंटरप्राइजेस या संस्थेने मुरबाड तालुक्यातील ब्राह्मणगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य वाटप करून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले। कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत ही औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। या गावातील साईबाबा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा मोहन शेट्टी यांना मुरबाड तालुक्यातील आदिवासी शाळा ब्राह्मणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची अडचण, समस्या, प्रश्न गावातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता घुडे यांनी सांगितली। मोहन शेट यांनी तात्काळ त्यांची मागणी मान्य करून इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास, वॉटर बॅग आणि छत्री असे साहित्य दिलं। त्याचे वाटप आज नुकतेच साईबाबा एंटरप्राइजेस या संस्थेचे मोहन शेट, अनिल शेट यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश मोरे, प्रसाद कीर, पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आलं। यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता घुडे, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गाणी सादर केली, तर शिक्षकांनी साईबाबा एंटरप्राइजेस व मोहन शेट यांचे आभार मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। आपल्याला एक सामाजिक कार्यकर्त्याची संधी मिळेल आणि या सामाजिक कार्यकर्त्याच्या हेतूने साईबाबा एंटरप्राइजेस कांबा तालुका कल्याण यांची एक संस्था आहे आणि या संस्थेचे डायरेक्टर आहेत मोहन शेठ, अनिल शेठ, राकेश शेठ, प्रसाद शेठ आणि पत्रकार संजय कांबळे। त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले आमच्या गावातील ज्येष्ठ असे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय घुटेदादा आणि आमच्या अंगणवाडीच्या ताई मालतीताई दत्तात्रय